ऐकायला येतं ना तुम्हाला? हो, अगदी व्यवस्थित. हां, तर गेल्या 1.5 वर्षापासून आपण मुंढरला काही एक ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न केला आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे आपण तिकडे जे हार्ड इंजिनिअरिंग म्हणतो की जिथे वेल्डिंग आहे, प्लंबिंग आहे, फिटिंग आहे, कार्पेंट्री आहे किंवा म्हणजे 3D प्रिंटिंगचं काही आपण तिकडे मशीन्स लावले आहेत किंवा आपण त्या तिथे CNC राउटर केलेलं आहे आणि तसंच मुलींसाठी शिवणकाम, विणकाम, भरतकाम, आणखीन बाकीचं काही फर्स्ट एड, नर्सिंग वगैरे असे कोर्सेस तिकडे प्लॅन करता येतील असं केले. सगळे कोर्सेस आपण अजून चालू झालेले नाही आहेत आपल्याला ट्रेनर मिळत नाही आहेत म्हणून. आता एकाच संस्थेमध्ये 2 ठिकाणी त्याच सिमिलर फॅसिलिटीज करायच्या त्याच्याऐवजी आपण असा विचार केला की जे तिथे मुंढरला नाही आहे पण आत्ता आपल्याला काळाची गरज आहे आणि या इथे जे आपल्याला जागा अवेलेबल आहे या जागेमध्ये काय आपल्याला करता येईल आणि असं करायला पाहिजे की जे म्हणजे तिकडच्या लोकल मुलांना त्याचा उपयोग होईल आणि त्याचा फायदा करून त्यांचं बाकीचं शिक्षण ते जेव्हा घेत आहेत किंवा उरलेल्या फावला वेळामध्ये सुद्धा त्यांच्या जर आपण त्यांना याच्यावरती जर जास्त काही शिक्षण देऊ शकलो तर ते कसं द्यायचं हा एक त्याच्यामधनं आपण प्रयत्न घडवून आणणार आहोत. तर आत्ता आपण इथे पहिल्यांदा टेस्ट केस म्हणून 2 आपण हे दिलेले आहेत. एक तर आज प्रत्येकाला आपण बघतो की शहरात असू दे, गावात असू दे, की जसं चांगलं खाणं आणि चांगला व्यायाम ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एवढं करूनसुद्धा आपल्याला काही ना काहीतरी रोग होत असतात जे काही आपल्याकडे पर्यावरणावरचे इफेक्ट आहेत किंवा बाकीचं आपल्या खाण्यापिण्यात जी भेसळ होते आहे त्याच्यामुळे. तर तो तिकडे जो आपण फर्स्ट एड आणि प्रथमोपचार नर्सिंग हा जो विषय तिकडे घेतो आहे त्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन या इथे की एखाद्याला समजा ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्याला काही इजा झाली आणखीन त्याच्यानंतर जर त्याला सर्जरी करावी लागली किंवा एखादं हाड बांधून ठेवायला लागलं किंवा मुकामार लागला आणि त्यातनं जेव्हा तो बाहेर पडतो तर तेव्हा आपल्याला त्याला थोडीशी फिजिओथेरपी द्यावी लागते. आपले एक ठराविक वय झालं साधारण आजच्या युगामध्ये 60-70 हे जे 10 वर्ष जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या घरातले जे वयस्क लोक असतात, ज्येष्ठ नागरिक असतात तर त्यांच्यावरती आपला कधी कंट्रोल राहत नाही. त्यांना जेवढी पाहिजे तेवढी आपण सपोर्ट देऊ शकत नाही आणि त्या ह्याच्यामध्ये ते जर पडले किंवा त्यांना दुसरी काही दुखापत झाली किंवा त्यांचे सांधे आपोआप निसर्गानेच तसं आपल्या मानवी शरीराची संरचना केलेली आहे की तिथे त्यांचे ते सांधे दुखायला लागतात. मग त्यांना ती फिजिओथेरपी द्यावी लागते. तर हे पहिलं किट आपण या इथे आणायचा प्रयत्न करतोय की ह्या मुलांनाच आपण जर शिकवलं की समजा एखाद्याचं डोकं दुखतं आहे, एखाद्याचा कुठला हात दुखतोय, पाय दुखतोय, मांडी दुखतोय, गुडघा दुखतोय, असे जे वेगवेगळे जे अवयव आपले आहेत तर त्या ह्याच्यासाठी आपण कशा पद्धतीचा मसाज द्यायला पाहिजे, कशा पद्धतीची फिजिओथेरपी द्यायला पाहिजे, कुठला व्यायाम करायला सांगायला पाहिजे. काही वेळेला आपण नुसतं श्वासोच्छ्वास वरती इम्प्रूव्ह करून आपलं चांगलं एक आरोग्य निर्माण करतो पण काही वेळेला नुसतं चालण्याने होत नाही कारण चालण्याने तुमच्या हाताला किंवा बाकीच्या शरीराच्या ह्यांना मदत होत नाही आणि मग ते सांधे जे असतात तिकडच्या हातातले तर मग एक छोटासा हातामध्ये जर तो स्पंजचा बॉल दिला आणि नुसतं असं त्यांना दाबत बसल्यावर जागीसुद्धा जर त्यांनी करत ठेवलं तर हाताचे स्नायू जे आपले आहेत आणि हे सगळे जॉईंट्स जे आहेत हातामधले मनगट आहे, बोटं आहेत किंवा बाकीचं कोपर आहे, खांदा आहे, या सगळ्यांची जर हालचाल होत राहिली तर तिथे नॅचरली आपल्या ह्याच्यामधलं शरीरामध्ये जे काय आपण तेल तूप खातो किंवा स्निग्ध पदार्थ खातो ते तिकडे जाऊन जसं मशीनला आपण लुब्रिकेशन करतो, वंगण टाकतो, तेल मशीनला घालतो तसं आपल्या शरीरामध्ये होत राहतं. तर ही एक आपल्याला त्या मुलांपर्यंत कल्पना पोचवायची आहे आणि त्यासाठी हे जे तुम्ही समोर बघताय त्याच्यामध्ये किट आहे. मग आता त्या किटमध्ये आपल्याला हॉट वॉटर बॅग आहे की एखादा जर स्नायू आपला जर अडकला तर आपण पहिल्यांदा ती हॉट वॉटर बॅग देऊन त्याला आपण त्या गरम पाण्याने शेकतो किंवा कधी गार पाण्याने शेकायला लागतं किंवा गरम गार पाणी एकसारखं आपल्याला करावं लागतं. तर ते केल्यानंतर मग आपल्याला ते स्नायू थोडासा हालचाल करायला लागतो आणि मग हे जे मी सांगितलं बॉल आहे किंवा तिथे काही असे आपले ते म्हणजे डंबेल्स म्हणतात तशा डंबेल्स आहेत किंवा बाकीचे आपली जी उपकरणं त्या किटमध्ये आपण ठेवलेली आहेत तर ती वापरून आपण त्याच्यावरती मुलांना शिकवू शकतो.
दुसरं असं असतं की समजा जर खूप पेन होत असेल तर तो आता समोर एक निळा पट्टा आहे किंवा काही क्रेप बँडेज वगैरे असं आहे ते बांधलं जातं तिकडे, बरोबर. तो निळा पट्टा जो आहे किंवा ह्याच्यासमोर करेक्ट आत्ता जी बाटली तुम्ही उचललीत क्रेप बँडेजची, तर त्या बँडेजने आपण त्याला गुंडाळून थोडासा जो दाब यायला पाहिजे की हाताने आपण चेपत राहायचं एकसारखं, तर ते कठीण पडतं. आणखीन प्रत्येक वेळेला कमी जास्त करता येत नाही. पण हे क्रेप बँडेज पट्टा, स्पेशली कमरेला जर पट्टा लावला तर एक आधार मिळतो. गुडघ्याला किंवा पोटरीना जर क्रेप बँडेज बांधलं तर एक आधार मिळतो. आणखीन आपल्याला चालता येतं. आणि स्पेशली अशा ह्या रिमोट गावातना जवळचा डॉक्टर किंवा हे आणणं कठीण आहे आपल्याला तिथे प्रत्येक वेळेला, किंवा पेशंटला घेऊन जाणं कठीण आहे. तर तिथे जर प्राथमिक माहिती जर आपल्या मुलांना असेल तर ते तिथल्या तिथे थोडंफार त्याच्यावरती काम करू शकतील, अशी आपली एक कल्पना आहे. आणि म्हणून हे जे पहिलं किट आपण फिजिओथेरपी, फर्स्ट एड, नर्सिंगचं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्शन या इथे आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जसजसं आपली प्रगती होत जाईल, जसजसं आपल्या मुलांना आवडेल तशी काही मसाजर्स वगैरे पण ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आज जर तुम्ही कुठल्या एखाद्या शहरातल्या सलूनमध्ये जर गेलात आणि केस कापल्यानंतर ते डोक्याला एक व्हायब्रेटर मिळतो, तो व्हायब्रेटर असा बोटामध्ये अडकवतात आणि त्याने तो गोल फिरवला जातो. म्हणजे माझ्याकडे आत्ता एक आहे, मी तुम्हाला दाखवतो तो. हा बघा, हे चित्र दिसतंय तुम्हाला, हा तो असा मसाजर असतो आणि तो हातामध्ये अडकवायचा आणि जिथे आपल्याला शरीराच्या भागावरती व्हायब्रेशन्स हवी आहेत त्या तिकडे तो फिरवायचा. आणि हा ज्यावेळेला आपण फिरवतो त्यावेळेला त्याच्यावरती छान, म्हणजे तुम्हाला जर चालू करून दिसणार असेल तर मी चालू करून दाखवतो, त्याला वेळ लागत नाही चालू करायला, अगदी सोपं असतं ते. डॉक्टरची ट्रीटमेंट करायच्या आधी किंवा डॉक्टरची ट्रीटमेंट झाल्यानंतर जर आपल्याला जर काही मदत हवी असेल आणि रिलीफ हवा असेल, हे बघा हा अशा प्रकारचा तो आहे. या इथे आता जर मी हात अडकवला इथे खालती असा, हा आता मी घातला आणि ही आता वायर आपण जर जोडली दिसतंय ना तुम्हाला हे अजून. हे आता मी चालू केलं, हा आता चालू झाला, म्हणजे व्हायब्रेशन त्याला देत येतो. आणि आता मी डोक्यावरती पाहिजे तर डोक्यावरती लावलं तर माझ्या डोक्याला व्हायब्रेशन्स मिळत आहेत. खांद्यावरती जर दुखत असेल खांद्यावरती ठेवलं तर खांद्यावरती व्हायब्रेशन्स मिळत आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 स्पीड असतात आणि अगदी म्हणजे तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये रिलीफ मिळतो. हा दुसरा स्पीड आहे त्याने ते धरवत नाही, एवढा फास्ट चालू होतं. फक्त आपण इथे ठेवायचं आहे तो, की जे आपण दाबून दाबून जे आपण एकमेकाला हे करतो त्याच्याऐवजी आता हे इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये आपल्याला उपयोग करता येतो या मशीन्सचा. आणि ही तशी मशीन्स फार महाग नसतात, 1,500-2,000 हजारापर्यंत आपल्याला मशीन्स मिळू शकतात ती. आणि मग त्या मशीन्समधनं जेव्हा आपण काम करू त्यावेळेला आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने मुलांना, म्हणजे फिजिओथेरपी अशी छोटी छोटी बरीच मशीन्स आपल्याला आणायची आहेत तिथे, जेव्हा आपलं हे मुलांना आवडायला लागेल आणि त्याच्यावरती मुलांना काम करायला किंवा शिकायला आवडेल
तेव्हा आपण प्रत्येक वेळेला मी येईन त्यावेळेला 2-2, 3-3 अशी मशीन्स घेऊन येईन. काही काही मशीन्स आहेत जी हवेवरती चालतात, त्याला छोटासा पंप असतो आणि हवा त्याच्या आतमध्ये सोडली जाते. जसं टायरमध्ये आपण हवा भरतो तसं त्या हँडग्लोव्जमध्ये किंवा क्रिकेट खेळताना आपण पॅड्स लावतो तशी पॅड्स पायाला बांधायची असतात. किंवा काही ठिकाणी अशी जी आता एक निळी मॅट दिली आहे तुम्हाला, निळी नाही मला वाटतं ती व्हायलेट कलरची मॅट तुमच्याकडे दिली आहे, की ती मॅट अशी आहे की त्या मॅटवरती जर आपण झोपलं आणि जर त्याच्यावरती जर आपण मसाज दिला तर हां बरोबर. तर ह्या मॅटवरतीच महत्त्वाचं असं आहे की ती मॅटचा जो हार्डनेस आहे, म्हणजे आपली गादी जशी मऊ असते तशी ही मऊ पण आहे आणि कडक पण आहे, असं दोन्ही त्याच्यावरती कॉम्बिनेशन केलेलं आहे या मॅटवरती. आणि मसाज जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये देता येतो. तर असं आपलं हे पहिलं किट होईल की जिथे आपण प्राथमिक म्हणजे फर्स्ट एड कसं करायचं, लागलं खरचटलं भाजलं किंवा मुकामार लागला तर त्याला काय हे द्यायचं, आणि पुढचं मिनिमम ज्या आपल्या ब्लड टेस्ट आहेत किंवा आपल्याला ज्या गोष्टी करायच्या ज्या बाहेर जाऊन करायची गरज नाही किंवा कोणी कलेक्ट करायला ब्लड सॅम्पल घ्यायची गरज नाही, आपल्याकडे आपणच करू शकतो. आपली टेस्ट फार ॲक्युरेट होणार नाही, सेफ होईल पण ॲक्युरेट होणार नाही, पण आपल्याला एक अंदाज येईल की म्हणजे हिमोग्लोबिन कमी होत आहे, शुगर वाढली आहे किंवा ऑक्सिजन लेवल कमी होते आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यापुढे डॉक्टरकडे इमिजिएट न्यायचं का काही आपले प्राथमिक उपचार करून मग न्यायचं हे करता येईल. आणि ही जी समोर आता जे माणसाचं चित्र आहे याच्यामध्ये प्लास्टिकमध्ये आपण आपले सगळे ह्याचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये बरोबर ते अवयव आपण आपल्या शरीरामध्ये कुठे कसे बसवलेले आहेत, तर त्याच्याबरोबर एक दुसरी पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये ते सगळे अवयव आहेत, म्हणजे हृदय आहे, बरगड्या आहेत किंवा बाकीचे आपले ते सगळे पार्ट्स आपण काढायचे आणि त्या याच्यामध्ये बसवायचे, की त्याने आपण म्हणतो की आमचं डावीकडे हृदय आहे, उजवीकडे हे जेव्हा मुलं ती प्रत्यक्ष करतील त्यावेळेला त्यांच्या ते व्यवस्थित लक्षात राहतं. कारण इथे आपल्या शरीरामध्ये आपल्याला किती काही दिसत नसतं, पण त्याची रचना कशी आहे, म्हणजे बरगड्यांच्या आतमध्ये हृदय ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पटकन पडलो आपण खालती तरी हृदयावरती येत नाही, बरगड्यांवरती सगळा जोर येतो. पण त्या बरगड्या असताना तिकडे प्रेशर म्हणजे गॅस झाला पोटामध्ये, तर तो गॅस झाला तर बरगडी जर पूर्ण असेल, म्हणजे त्या बरगड्या अशा एक लांब का ठेवलेल्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये गॅप का ठेवलेली आहे, तर गॅस झाला तर हृदयावरती प्रेशर येऊ नये म्हणून तसं आहे ती केलेली रचना. हे आपल्याला सांगणं सोपं जातं, म्हणून ते एक मॉडेल आहे की फिजिओथेरपीच्या आधी कुठे जोर द्यायचा आणि कुठे जोर द्यायचा नाही. म्हणजे एखाद्याला हृदयविकार आला असेल तरच हा जो डावीकडचा आपला भाग जो आहे छातीचा की जिथे हृदय आहे तिथे फिजिओथेरपी किंवा मसाज करताना जोर द्यायचा आहे, एरवी तिकडे जोर द्यायचा नाही. पण जर एखाद्याला हृदयविकार होत असेल तर बाकी कुठेही जोर देऊ नका, तिथेच फक्त करा. किंवा काही ठिकाणी आपल्याला एखाद्याच्या पायाला सूज येते, मग तो पाय वरती ठेवायला लागतो, मग त्याला ते जर बांधून घेतलं आपण चांगल्या पद्धतीने, तिथे जर ते त्या प्रकारची मी मगाशी सांगितलं तशी क्रिकेटची पॅड्स असतात तशी पॅड्स लावली तर ती सूज नुसती त्या दाबाने किंवा त्या प्रेशरने आपण रक्त जे खालती साठलेलं असतं ते वरती पाठवता येतं. पाय वरती ठेवायची गरज नाही, पाय वरती ठेवून बऱ्याच वेळेला लोकांना त्रास होतो. तर अशा गोष्टी आपण ह्या पहिल्या किटमध्ये फिजिओथेरपीच्या आहेत त्या आपण आज दुपारी पालकांना आणखीन विद्यार्थ्यांना समजावून सांगू. ऑपरेट करायला अगदी सोपे आहेत, त्याच्यामध्ये साईड इफेक्ट काही होत नाही, कारण आपण कुठेही जास्त जोर करायचं म्हणजे ज्या व्यक्तीला जेवढा जोर सहन होईल तेवढाच फक्त जोर फिजिओथेरपीमध्ये किंवा या सगळ्या आपल्या बाकीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये करायचा असतो. ॲडजस्टेबल असतात, फक्त त्याची माहिती असायला पाहिजे की कसं केल्यानंतर काय होईल. तर ते आपण आपल्या वेगवेगळ्या सेशन्स ज्यावेळेला आपण घेऊ, वर्कशॉप घेऊ, शिबिरं घेऊ, त्यावेळेला ते सगळं दाखवलं जाईल. दुसरं जे मी तुम्हाला किट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तिकडे जी आता शेती चालली आहे आपली, जे आपण आंबा आहे, फणस आहे किंवा केळी आहे, चिकू आहे, काजू आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आज तिथे आणखीन काही करायचं म्हणतं, कारण ही सगळी सीझनल फ्रूट्स आहे की फक्त आपल्या इथे मार्च महिन्यापासून जी येतील ती मे महिन्यापर्यंत 3 महिने 4 महिनेच त्यांचा फक्त सीझन चालतो, त्याच्यापुढे सीझन चालत नाही त्याचा. तर मग अशा वेळेला आपण काय करायचं, आणि आपल्याकडचा जो हवामान जे आहे तेही 12 महिने सारखं नसतं, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 प्रकारे आपण हे बघू शकू. एक प्रकार जो आपल्याला बघायचा आहे त्याच्यामध्ये असं बघायचं आहे की बाकीची जी उत्पादनं आहेत, म्हणजे आलं आहे किंवा
म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आज गाडीगीळ काकांच्याकडे जर तुम्ही गेला असाल वेळणेश्वरला, तर त्यांच्याकडे जे जे काही ते उत्पन्न करतात, की ह्या सगळ्या जी पिकं जे तिकडे जे घेत आहेत, ही सगळी कोकणातली टिपिकल पिकं आहेत, जी आंबा, काजू, फणस याच्या व्यतिरिक्त आहेत. नाचणी असू दे, आलं असू दे, आंबे हळद असू दे, कोरफड असू दे, किंवा बाकी अन्य कितीतरी प्रकारची फुलझाडं आहेत. की मला माहिती आहे की कोकणात बनलेलं फूल, मोगरा किंवा चाफा वगैरे, ही लांबपर्यंत मुंबईसारख्या शहरांपर्यंत ती आणायची तर फार कठीण आहे, कारण त्याला ते शीतपेट्यांमधनंच आणावं लागेल. पण ह्या फुलांमधनं जर आपण एकत्र ती गोळा करून त्यातला जर एक्स्ट्रॅक्ट काढता जर आला आपल्याला, आणि त्याची जर अत्तरांचा जो अर्क असतो तो अत्तरांचा अर्क बनवला, किंवा जर आपल्याकडे नारळ भरपूर आहे त्याचं खोबरेल तेल केलं. बऱ्याचशा जे आपले अत्तर असतात त्याच्यामध्ये नारळाचा तेलाचा वापर जास्त केला जातो, कारण त्याचा जो वास आहे किंवा त्याच्यातला जो वास आहे हा काढणं फार पटकन सोपं असतं नारळाच्या याच्यातलं. बाकीचं तुम्ही तिळाचं तेल घ्या, सरसूचं तेल घ्या, त्याच्यामधनं त्या तेलाचा वास काढणं फार कठीण असतं. म्हणून नारळाचं तेल सगळ्या साबणांमध्ये किंवा सगळ्या अत्तरांमध्ये किंवा सगळ्या जे मसाज करायची जी तेलं असतात त्याच्यामध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो. मग आपल्याकडे जर नारळ आहे आणि ही वेगवेगळी फुलझाडं जर आपण लावू शकू, तर त्याच्यामधनं आपण चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला म्हणजे आज बजाज वगैरे अशा ज्या मोठ्या आहेत किंवा डाबरसारख्या ज्या कंपन्या आहेत की ज्या नवरत्न तेल त्यांचं खूप फेमस आहे, लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं, की ज्याच्यामध्ये ते माका घालतात. माकासुद्धा आपल्याकडे भरपूर होतो कोकणामध्ये, पण आपण त्याचा वापर करत नाही. तो नुसताच तयार होतो आणि आपण कुठेतरी तो फेकून देतो, किंवा उन्हाळा चालू झाला की ती माक्याची झाडं सगळी मरून जातात आणि नंतर पुन्हा पावसाळा येईल तेव्हा चालू होतात. पण जेव्हा माका आत्ता उत्पादन होत आहे त्याचं, त्याच वेळेला तो काढून त्याचा जर रस काढून ठेवला आपण आणि ह्या तेलांमधनं जर मिक्स केला खोबऱ्याच्या तेलांमधनं, तर आपण जे 100 रुपये किलो किंवा 200 रुपये किलोने आज खोबरेल तेल म्हणजे आपल्याकडे कोकणात विकलं जातं, मार्केटमध्ये आलं की ते 400-1000 रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतं. पण त्याच्यामध्ये जर आपण या माकाचं तेल किंवा बाकीची जी सगळी फुलं आहेत त्यांचा जर अर्क त्याच्यामध्ये आणला, नुसतं जास्वंद आपल्याकडे इतकं भरपूर होतं, आणि खोबऱ्याचं तेल आणि जास्वंदाची फुलं काढायची, मागचं हिरवं देठ काढून टाकायचं, लाल फूल आणि पुढचा जो तुरा असतो त्याचा, तो या खोबऱ्याच्या तेलात ठेवून जर 10 दिवस जर तुम्ही ते तेल तयार केलं उन्हामध्ये, म्हणजे जास्त कडक उन्हात नाही ठेवायचं असतं, ते हलक्या उन्हात ठेवायचं असतं, तिकडे जर ठेवलं तर ते तेल जे आहे ह्यानी म्हणजे जी केरळामधली जी आज आपण सगळी संस्कृती बघतो की तिकडे खोबरेल तेलाचा इतका वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला, आणि ते तेल आज माझ्यासारख्या लोकांना की ज्यांना टक्कल आहे त्यांच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे. की एका ठराविक वयात जेव्हा माझे 25-30मध्ये केस गळायला लागले होते, तेव्हा जर मी जास्वंदीच्या तेलाचा जर मसाज जास्त जोरात नसतो करायचा, तो खूप हलका मसाज करायचा असतो, तो जर केला तर टक्कल माझं हे आमच्या पिढीजात आहे, त्यामुळे ते मी अवॉइड करू शकणार नाही. पण मी निदान 4-5-10 वर्ष ते डिले करता आलं असतं. म्हणजे 30-35मध्येच मला टक्कल पडलं, ते 40-45मध्ये मला टक्कल पडलं असतं. आणि ज्यांचं पिढीजात नाही आहे, काही आजारामुळे किंवा काही गोळ्यांमुळे किंवा काही औषध साईड इफेक्टमुळे किंवा काही वेळेला एखादा शॅम्पू तुम्ही चुकीचा वापरला जातो तुमचा आणि तुमचे केस गळायला लागतात, सगळे शॅम्पू तुम्हाला सूट होतात असं नाही, तर त्यावेळेला हे जास्वंदीच्या तेलाचा खूप चांगला वापर करता येतो. पण आता ही गोष्ट आपल्याला माहिती नसते. जास्वंदाची फुलं, मी असं म्हणत नाही की ती जास्वंदाची फुलं झाडावरनं तोडून तिकडचं सृष्टी सौंदर्य आपलं काढलं पाहिजे, पण ते पडलेलं फूल म्हणजे पहिल्या दिवशी जास्वंदाचं फूल जे चवटवीत असतं ते दुसऱ्या दिवशी राहत नाही, तर दुसऱ्या दिवशी ते काढायचं आणि तेलात टाकायचं. तरीसुद्धा त्याचा जो आयुर्वेदिक गुणधर्म आहे तो खराब होत नाही, झाडाची किंवा आपल्या गार्डनची शोभाही राहते. खालती पडल्यानंतर ते फूल सडतं, त्याच्याऐवजी ते उचलायचं आणि आपल्या तेलामध्ये आणून टाकायचं. तर ह्या गोष्टी घरात बसल्या बसल्या आपण करू शकतो, ह्याच्यावरती खर्च काही नाही आहे. आणि तसंच मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपण जर काय म्हणतो मशरूम्स म्हणजे अळिंब नाही काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, मशरूमला नाव विसरलं, हां अळंबी. तर जर मशरूमचं तर मशरूमसारखं जर आपण जर पीक घ्यायचं झालं तर आपल्याला आज कोकणामध्ये आर्द्रता जी सगळ्यात महत्त्वाची आहे मशरूमच्या झाडाला वाढायला,
तर ही खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे जवळजवळ 60% जास्त, अगदी 85-90% आर्द्रता जाते. पावसाळ्याच्या दिवसात तर अगदी 90-95% आर्द्रता असते. आणि हे खूप पोषक वातावरण आणि गरम पाहिजे. ते नुसतंच आर्द्रता नाही, गरम पण पाहिजे. आणि आपल्याकडे 25 डिग्री, 20-25 डिग्री फार अगदी सकाळी 2-4 तास फक्त असेल, बाकी 7 दिवस आपल्याकडे गरमच असतं चांगलं. आणि ते जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवून करायचं असेल आणि 12 महिने जर त्याचं पीक घ्यायचं असेल, तर ग्रीन हाऊस म्हणून जे आपण कन्सेप्ट जो आता आणलेला आहे की हिरवं कापड एका मोठ्या ह्याच्यावरती गोल गुंडाळायचं आणि त्याच्या आतमध्ये आपण सतत तपासत राहायचं की आत्ता आतमध्ये तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, तिकडे येणारा सूर्याचा प्रकाश आहे तो किती आहे. आणि त्या ह्याच्यावरती आपण ती म्हणजे त्याची जी हिरवं जे असतं आपलं ते कमी जास्त उघडायचं किंवा त्याच्या आतमध्ये एक्झॉस्ट फॅन चालू करायचा किंवा पाण्याचे स्प्रिंकलर्स ठेवून आतमध्ये आर्द्रता वाढवायची. किंवा तापमान जर खूप कमी झालं तर आपले हॅलोजन बल्ब्स किंवा हीटर्स आतमध्ये लावून ते वाढवायचे. जास्त झालं तर ती हवा ती बाहेर काढून ती थंड ठेवायची. तर हे सगळं शास्त्र आपल्या पूर्वजांना माहिती होतं. जमिनीचा कस कसा बघायचा, उत्तरेकडे तुम्हाला काय दिसलं की तुमची हवा कशी येणार आहे. आज हे शास्त्र आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवू शकलेलं नाही आहोत, आणखीन त्या मुलांना त्याच्यामध्ये तयार केलेलं नाही आहे. मग ही जर गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये तयार करायची असेल तर जे आता त्याच्याबरोबर त्या बॅगेमध्ये जे सगळे वेगवेगळे मीटर्स आहेत की आपण जसं रसायनशास्त्रामध्ये शिकवतो त्यांना की लिंबाचं जे आहे ते जर तुम्ही त्याच्यामध्ये तो आपला लिटमस पेपर टाकलात तर लालचा निळा होतो किंवा चुन्यामध्ये टाकलात तर निळ्याचा लाल होतो. आणि म्हणजे त्याचा pH जो आहे तो pH 7पेक्षा जास्त आहे का 7पेक्षा कमी आहे. आणि तसंच जमिनीमधला जो pH आहे तोही मोजणं फार महत्त्वाचं असतं. झाडांच्या इथे जवळपास आर्द्रता किती आहे किंवा जे आपण पाणी आपल्या विहिरीचं किंवा आपल्या नाल्यांमधनं किंवा जे आपण वापरलेलं सांडपाणी ज्यावेळेला आपल्या बागांमधनं सोडतो तर अळूसारखं जे झाड आहे की त्याला कुठलंही तुम्ही सांडपाणी सोडा, अगदी साबणाचं पाणी ते सोडलं तरी त्याच्यामध्ये अळू चांगला वाढतो, पण बाकीची झाडं त्याच्यामध्ये वाढत नाहीत, ती मरतात. मग ते पाणी जर आपल्याला त्याचं पृथक्करण करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे मीटर्स आहेत, TDS मीटर आहेत की आतमध्ये पाण्याबरोबर आपल्या किती त्याच्यामध्ये म्हणजे घाण येते किंवा माती येते त्या पाण्याबरोबर. तर त्याच्याप्रमाणेही आपली शेती कशी होते हे फार अवलंबून असतं. तर ते दुसरं किट जे आपण केलेलं आहे ते त्या पद्धतीने सगळं बनवलेलं आहे की अशा पद्धतीने आपण त्यांना त्या मुलांना दाखवायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही घरात बसल्या बसल्या तुमच्या पडवीमध्ये किंवा बाहेर थोडंसं एक छोटंसं जर तुम्ही 2 पत्रे लावलेत आणि बाजूने ते हिरवं कापड आणून लावलं तर त्याच्यामध्ये आपण ह्या जमिनीचा कस, जमिनीची वरती असणारी हवा आणि जे जेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं ज्ञान आपण जे आपल्याला मिळवता येईल ते झाल्यानंतर दापोलीला जे कृषी विद्यापीठ आहे किंवा आपल्याकडचा जो कृषी अधिकारी आहे गुहागर तालुक्यातला, तर त्याला बोलवून तिथे जर आपण हॅलो 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 येत आहे का आता ऐकायला? हॅलो ऐकायला येत आहे का आता? हॅलो हां येत आहे का ऐकायला आता? हॅलो माझा आवाज तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. ओके ओके मला पण येतोय तुमचा आवाज. येतोय तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. ओके मला पण येतोय तुमचा आवाज. होय होय येतोय हां हा तुमचा आवाज येतोय, फक्त व्हिडिओ नाही दिसत. व्हिडिओ नाही दिसत आहे? व्हिडिओ तर चालू आहे माझ्या बाजूला. व्हिडिओ नाही दिसत. आला का व्हिडिओ? तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तरी चालेल कारण नाहीतर व्हिडिओमध्ये आपली बँडविड्थ जात आहे. बरं बरं
ठीक आहे. तर मग ते आपलं दुसरं किट आहे आणि जी 2 आणखीन किट्स आपण त्या तिकडे आणायचा प्रयत्न करतो आणि त्यातलं एक तुम्हाला मी दिलं आहे फॅशन डिझाईनचं, जे अशी रंगीबेरंगी छोटी बॅग आहे, त्याच्यामध्ये सगळं फॅशन डिझाईनचं आहे. तर आजकालच्या आता जगामध्ये कुठलाही कार्यक्रम असला, म्हणजे गणपती असू दे किंवा आपला शिमगा असू दे किंवा होळी, बाकीच्या ह्याच्यात सुद्धा लोकांना नटायला आवडतं, वेगवेगळ्या पद्धतीचे पेहराव घालायला आवडतो. तर आपल्या असलेल्याच कपड्यांवरती आपण आपलं चांगलं फॅशन डिझाईन कसं करता येईल हे आपण शिकवायचा प्रयत्न करणार आहोत तिसऱ्या किटमध्ये, बरोबर. आणि त्यासाठी आत्ता आपण हे सगळे रेडीमेड आणलेले आहेत, तुम्ही जे दाखवताय ते, पण त्याच्याऐवजी आपण स्वतः ते बनवू पण शकू अशी पण आपल्याला सोय करता येईल, म्हणजे आपली किंमत कमी होईल त्याच्यामध्ये. मग आता ते वापरायचे कसे, मग त्यासाठी लागणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या पकड आहेत वगैरे ते पण सगळं साहित्य आपण त्याच्यामध्ये आत्ता दिलेलं आहे की त्या पकडीचा वापर कसा करायचा. आणि म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी कानात घालायला, गळ्यात घालायला, आजकाल मुलांना सोन्या चांदीचं आवडत नाही, पण वेगवेगळ्या ज्या सिरियलमध्ये बघतात आणि सिरियलमधली जी सगळी ज्वेलरी किंवा दागिने जे ह्या सिरियलमध्ये वापरले जातात तसे घालायचा प्रयत्न करतात सगळे, किंवा एखाद्या सिनेमामधली दागिन्यांची फॅशन फार एकदम हिट होते आणि ते करायचे असतात, पण ते आता आपल्या गावापर्यंत येऊन पोचणार नाहीत. तर त्याच्याऐवजी आपणच ते बनवायचा प्रयत्न करायचा आणि त्यातनं आपली एक कला सादर करायची. आणि तसंच जर कोणाला त्याच्यामध्ये आवड लागली तर त्या पद्धतीचं एक छोटासा बेंच आपण तयार करू आणि फॅशन डिझाईनचाही एक आपल्याला कोर्स करता येईल. तर असं आपलं हे तिसरं किट राहील त्या तिथे. आणि चौथं किट मी आत्ता जे तुम्हाला पुढच्या वेळेला घेऊन येईन ते असेल आपल्याला आजकाल वेगवेगळ्या प्रकारचं कुकिंग, म्हणजे स्पेशली प्रत्येक गावामध्ये मी बघतो, आता इतक्या गावांमध्ये मी फिरतो, तर एकही असं गाव मला दिसलं नाही आहे किंवा छोटंसं शहर दिसलेलं नाही की जिथे वाढदिवसाला केक बनवला जात नाही. प्रत्येकाच्या वाढदिवसाला केक बनवला जातो. हॅलो. तर मग तो केक कसा बनवायचा, किंवा पेस्ट्री म्हणतात, क्रोझन म्हणतात, किंवा त्याच्याबरोबर नानकटही असते, किंवा त्याला कुकीज म्हणतात आजकाल, तर ह्या कशा बनवायच्या. आणि त्याचबरोबर सगळ्या ठिकाणी बिर्याणी असते, पुलाव असतो किंवा बार्बेक्यूसारखं असतं. तर ह्या गोष्टी एका छोट्याशा गॅस ओव्हनवरती आपण कशा पद्धतीने करू शकू आणि आपल्याला, तर ह्या सगळ्या आपल्याला बघायच्यात आणि करायच्यात. तर अशी आत्ता मी ह्या 4 किट्सची संयोजना तिकडे मांडण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासमोर आणि पालकांसमोर. आणि जसजसं ते पॉप्युलर होईल तसतसं त्याच्यामध्ये आपण आणखीन आज जाऊ की आता केकवरती आयसिंग करायचं तर ते कसं करायचं असतं, त्याला काय काय लागतात गोष्टी. ते मग आपण पहिल्यांदा अगदी म्हणजे मातीवरती करून बघितल्या तरी हरकत नाही, पण त्या गोष्टींची कला, जशी मुलींना उपजत मेहंदी लावायची कला ही उपजत असते, तशीच आता ही कलाही आपल्याला तयार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचा धंदा होऊ शकतो आणि घरातच छोटासा ओव्हन तुम्ही ठेवून त्याच्यावरती काम केलं तर घर बसल्या तुम्ही दिवसाला अगदी 2 केक जरी बनवलेत तरी 200-400 रुपये सहज कमवू शकता तुम्ही. तर अशा प्रकारच्या माझ्या डोक्यात आयडिया आहे की आपण आज या पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलूया की ही 4 किट्स आहेत आणि या 4 किट्सवरती आपण दाखवणार आहोत आणि शिकवणार आहोत. चौथं किट आत्ता तिकडे नाही आहे जे इथे माझ्याकडे. हॅलो. 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 पटपट 2 मिनिटात
हॅलो, तुम्हाला स्क्रीन शेअर करता येईल का? मी मला परमिशननी स्क्रीन हे करता येतं. तुम्ही ते होस्ट असल्यामुळे तुम्ही ते मी वापरू शकणार नाही असं केलं आहे, डिसेबल केलेलं आहे. तर ते एबल केलं तर मी स्क्रीन दाखवू शकेन तुम्हाला. हा येईल ना. हां, जर तुम्ही स्क्रीन शेअरची मला परवानगी दिलीत कारण मी ती परवानगी मागतोय, पण मला येत आहे की होस्ट डिसेबल्ड अटेंडी स्क्रीन शेअरिंग. म्हणजे मी अटेंडी आहे, तुम्ही आला का स्क्रीन? आता शेअर होतोय. आपल्याला दाखवायला पावसाला काय करतं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो. हा नेटवर्क मध्ये गेला होता. बरं बरं नेटवर्क इश्यू. बरं बरं ठीक आहे. नेटवर्कचा आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम्स येणारच. सेटिंग मध्ये ऑप्शन कुठे येते? मीटिंग सेटिंगला ना स्क्रीन शेअरचं ऑप्शन कुठे दिसत नाही. अच्छा,
दिसतं का आता मी शेअर करतोय ते मला आला ॲक्सेस आला आहे. हॅलो हॅलो माझा स्क्रीन दिसतोय का तुम्हाला आता? स्क्रीन दिसतोय का माझा तुम्हाला? दिसत होता का नाही? नाही झाला तरी हरकत नाही. पण मला सांगायचं एवढंच होतं की ही अशी 4 प्रकारची आत्ता आपण किट्स घेऊन तिकडे मुलांना शिकवायचा जर प्रयत्न केला तर तुमचे काय वाटतं म्हणजे तुम्हाला की हे तिकडच्या मुलांना पालकांना आवडेल का? याच्या व्यतिरिक्त दुसरं काही तुमच्या मनात डोक्यात असेल तर ते सांगा, त्या पद्धतीने आपण विचार करू.